नमस्कार. सौ शीला गोळे लिखित शांती ब्रह्म ही श्री एकनाथ महाराजांच्या जीवनावरील कादंबरी आपण वाचत आहोत. आज आपण 12व्या भागाला सुरुवात करतो आहोत. सोवळं नेसून एकनाथ देवपूजेच्या तयारीत होते. मुखाने नामस्मरण चालूच होतं. एक मूर्ती उचलून ते तामणात काढत होते. इतक्यात उद्धव देवघरात डोकावला. नाथांनी बाळकृष्णावर दुग्धधारा धरली होती. उद्धव म्हणाला, महाराज, बाहेर दूरवरचे पाहुणे आले आहेत. पाहुणे येणे, अगर अतिथी येणे हे या घराला नित्याचेच होते. सोवळ्याच्या रेशमी वस्त्राने गोपाळकृष्णाची मूर्ती पुसत नाथ म्हणाले, त्यांना हातपाय धुवायला कडक पाणी द्या. गुळ पाणी देऊन त्यांच्या स्नानाची व्यवस्था पहा आणि घरात भोजनाची वर्दी द्या. तोवर माझी देवपूजा आटोपतेच आहे. तसं नव्हे महाराज, त्यांच्या मस्तकावर काहीतरी जड ओझे आहे आणि ते म्हणतात की असे तसे कुठेतरी खाली ठेवायचे नाही. मला नाथ महाराजांना भेटायचे आहे. नाथांनी प्रश्नार्थक नजरेने उद्धवाकडे पाहिले. असा कोण, कुठला, हा भाव त्यांच्या नजरेत होता. उद्धव म्हणाला, मी पेठेत वाणसामान घेत होतो तेवढ्यात हे गृहस्थ आपली चौकशी करत तेथे आले. ते म्हणत होते, या गावातला साधू पुरुष एकनाथ कुठे राहतो हो? नाथ मिश्किलपणे हसले, कारण उद्धवाने पाहुण्याच्या बोलण्याची नक्कल केली होती. उद्धव म्हणाला, मी त्यांना वाड्यात घेऊन आलो, पण तो म्हणाला, मला नाथ महाराज भेटल्याखेरीज मी डोहीवरचं ओझं उतरवणार नाही. नाथ म्हणाले, अरे, त्याच्या डोक्यावर भार आहे ना, मग त्यांना आधी इकडेच घेऊन ये. एकनाथांचे बोलणे पूर्ण व्हायच्या आधीच तो इसम एकदम देवघरातच आला आणि मोठ्या भाविकपणे डोक्यावरचे ओझे खाली उतरवले व स्वतः पुन्हा देवघराच्या उंबऱ्याबाहेर हुश्य म्हणून बसला. नाथांनी त्या वस्तूवर असलेले वस्त्राचे आवरण दूर केले. तो काय? ती पंचधातूची देवमूर्ती होती. नाथांनी लगेच आधी मूर्तीवर हळद कुंकू, गंधाक्षता फुले वाहिली आणि मनोभावे नमस्कार केला. त्यांना स्वतःचेच आश्चर्य वाटले. मी असे घाईने पाहुण्यांच्या परवानगीखेरीज आवरण कसे काढले? त्यांनी दारी आलेल्या पाहुण्याला विचारले, आपण कुठून आलात आणि ही देवमूर्ती इथे का आणली? मला क्षमा करा, मी आपल्याला विचारल्याखेरीज मूर्तीवरचे वस्त्र बाजूला करायला नको होते. हा थोडा उतावीळपणा झाला. तो पाहुणा म्हणाला, मी कर्नाटकातून आलो. माझ्या घरी पांडुरंगाची उपासना आहे, म्हणून मी मोठ्या हौसेने ही पंचधातूची मूर्ती घडवली बघा. पण मग आपले इतके कष्ट घेऊन इतक्या लांब का आलात? तो वर बघत हात जोडून म्हणाला, ही पांडुरंगाची इच्छा बघा. त्याला माझ्याकडे राहायचंच नव्हतं, त्याला इथे यायचं होतं. आपण म्हणता की न विचारता तिच्यावरचे सोहळ्याचे वस्त्र काढले, पण ती सुद्धा विठ्ठलाचीच प्रेरणा बरं का. एकनाथ महाराज भावपूर्ण नयनांनी त्या पांडुरंगाच्या मूर्तीकडे एकटक बघत राहिले. मूर्ती सुबक्त होतीच, पण अत्यंत भावमधुर होती. नाथ दिग्मूढ झाले. नाथ म्हणाले, आपण म्हणता ते मी समजलो नाही. तो सावकार कर्नाटकी पद्धतीने हेल काढून मराठी बोलत होता. त्याच्या बोलण्यात श्रद्धा, निष्ठा, भक्ती ओतप्रोत भरली होती. तो म्हणाला, महाराज, विश्वास ठेवा अगर ठेवू नका, पण मी सारी हकीकत खरी खरी आणि घडली तशी सांगतो. देवाच्या नैवेद्यासाठी चांदीच्या वाटीत लोणी साखर घेऊन गिरिजाबाई तेथे आल्या, पण देवघराच्या दारात परका माणूस पाहून त्या थबकल्या. एकनाथ म्हणाले, सावकार, हे आमचं कुटुंब. खोपा घातलेली, नाकात टपोऱ्या मोत्याची नथ, कपाळावर छानशी ठसठशीत चंद्रकोर, नित्याचेच पण ठळक दागिने घातलेली नाथांची स्वामिनी पाहून सावकाराने तिच्या पायावर डोके ठेवले. नाथ पत्नीकडे पाहत म्हणाले, आज आपल्याकडे त्रैलोक्य श्रीमंत पाहुणा आला आहे, तेव्हा त्याच्या तोला मोलाचा महानैवेद्य करा. गिरिजाबाईंनी उद्धवाकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिले. नाथ म्हणाले, ती सारी हकीकत सावकार सांगणार आहेत. तुम्ही आणि उद्धव दोघेही इथेच थांबा हवं तर. आता गिरिजाबाईंचे लक्ष देवघरातल्या त्या पाहुण्या मूर्तीकडे गेले आणि त्यांची नजर तिथेच खिळली. सावकार सांगू लागला, ही मूर्ती घडवून मी घरी आणली. आता मुहूर्त काढून प्राणप्रतिष्ठा करायची हे नक्की झाले आणि त्याच रात्री मला स्वप्न पडले. स्वप्न कसलं?
दृष्टांतच झाला म्हणा ना. श्री विठ्ठल स्वतः मला म्हणाले, माझी इथे स्थापना करू नकोस. मी विचारले, मग कुठे करू देवा? नाथ आश्चर्याने म्हणाले, ही मूर्ती तुमच्याशी बोलली? फार भाग्यवान आहात. ती मूर्ती आत्तासुद्धा बोलत असावी असा पाहणाऱ्यांना भास होत होता. इतकी ती विलक्षण सजीव वाटत होती. सर्वांची नजर मूर्तीवर खिळली होती, पण कान मात्र सावकाराच्या बोलण्याकडे टवकारले होते. सावकार म्हणाला, मूर्तीतला भगवंत बोलला, गोदावरी काठी पैठण नगरी आहे, तिथे तू स्वतः मला घेऊन चल. हे स्वप्न मी दुसऱ्या दिवशी घरच्या माणसांना सांगितले. सर्वांनी हसून माझी टिंगलटवाळी केली. पण दुसऱ्या दिवशी मला तसाच कालच्यासारखाच दृष्टांत झाला बघा. सावकाराच्या डोळ्यातून घळाघळा अश्रुधारा वाहत होत्या. त्याने हात जोडले होते. त्याचा चेहरा सात्विक होता आणि वाणी सद्गदित झाली होती. अर्थात ऐकणाऱ्या तिघांची अवस्था ह्यापेक्षा वेगळी नव्हती. तिसऱ्या दिवशी रात्री तोच अनुभव. गोदावरी काठी पैठण नगरीत एकनाथ नावाचा साधू पुरुष राहतो, तिथे मला घेऊन चल. मला वाटेत कुठे ठेवू नकोस, तडक तिथेच जा आणि मला एकनाथाला अर्पण कर. मला तिथेच राहायचे आहे, असं देव स्वतः म्हणाला. एवढं बोलून सावकाराने साष्टांग दंडवत घातला. भगवंताच्या आदेशाप्रमाणे हे ठिकाण बरोबर सापडले याची त्याला कृतकृत्यता वाटत होती. देवाची इच्छा मी पूर्ण केली हे समाधान होते आणि ईश्वराच्या शब्दातून ऋणमुक्त झालो याचा अत्यानंद होता. एकनाथांची परिस्थिती मात्र गोंधळल्यासारखी झाली. काय ही भगवंताची अघटित लीला! कोण कुठला अनोळखी माणूस, त्याला दृष्टांत होतो काय आणि इतक्या लांबून तो एकनिष्ठेने येतो काय, सारेच अजब आहे. खरं म्हणजे या मुसलमानी राजवटीत लोकांच्या श्रद्धा ढासळू लागल्या आहेत. लहान मोठ्या प्रलोभनासाठी लोक भराभर धर्मांतर करीत आहेत. आपलीच माणसे आपल्याच माणसाच्या पाठीत अविश्वासाचा खंजीर खुपसण्यास कमी करत नाहीत. अशा या विषम देश काल परिस्थितीत हा सावकार अनोळखी ठिकाणी अनोळखी माणसाचा पत्ता काढीत येतो काय, त्यासाठी अनन्वित कष्ट सोसतो काय, हा सारा चमत्कार नव्हे का, की हा ईश्वरी संकेत म्हणावा. नाथ पांडुरंगाच्या मूर्तीकडे पाहत म्हणाले, देवा, तुला माझ्याकडून सेवा घ्यायची होती तर मलाच आज्ञा करायची. या सावकारामार्फत काम करण्याचा काय तुझा हा द्राविडी प्राणायाम. पण ह्या श्रद्धाळू माणसाला मी परका तरी कसा म्हणू. या जन्मातली आमची ओळख नसेल, पण जन्मजन्मांतरीचे आमचे ऋणानुबंध असले पाहिजेत, त्याशिवाय हे घडायचे नाही. चार्वाक म्हणतो, ऋणम कृत्वा घृतम पिबेत, कारण पुनरागमनम कुतः. पण ह्या चार्वाकाच्या तत्त्वज्ञानात तथ्य नाही. पुनर्जन्म नसता तर मागच्या जन्मीचे ऋण फेडण्यासाठी हा सावकार येतपर्यंत कसा आला असता. गिरिजाबाईंना वाटले, आपल्या पतिदेवाचा चेहरा आनंदाने मोहरला आहे. भगवंताचे आगमन म्हणजे पूर्वजन्मीची पुण्याई व ह्या जन्मीची जनता जनार्दन सेवा याची सांगड बसली असे त्यांना वाटत असावे. अटकर उंचीच्या सुबक मूर्तीकडे एकदा आणि पतिदेवाकडे एकदा असे त्या वारंवार पाहू लागल्या. त्यांच्या मनात झटकन विचार चमकून गेला, गोदावरीच्या पाठीवर आता मला मुलगा व्हावा. या देवाच्या आगमनाने त्याच्या पायगुणाने माझे मनोरथ पूर्ण व्हावेत. गिरिजाबाईंनी आणून दिलेली लोणी साखरेची वाटी हातात घेऊन नाथाने मनोमन प्रार्थना केली, त्रैलोक्य सुंदरा, तुला सावकाराच्या घरी वेगवेगळ्या पक्वान्नाचे भोग मिळाले असते, पण मी तुला काय देणार आहे ते गोड मानून घे. असं म्हणून लोणी साखरेचा प्रसाद पांडुरंगाच्या मुखाला लावणार तो काय आश्चर्य. एकनाथांना भास झाला की मूर्तीचा कटीवरचा उजवा हात पुढे झाला आहे. नाथाने लगेच तो लोण्याचा गोळा देवाच्या हातावर ठेवला आणि तितक्याच त्वरेने देवमूर्तीने तो प्रसाद भक्षण केला. ज्या विटेवर ही पंचधातूची मूर्ती उभी होती तिथे आपोआप अक्षरे उमटली, नाथा जेवू घाला ना. भावगर्भ मनस्थितीत नाथांचं लक्ष फक्त देवाच्या मुखकमलाकडे आणि चरणकमलाकडे केंद्रित झालं होतं. भगवंताचीच इच्छा म्हणून नाथांनी मूर्ती ठेवून घेण्याचे मान्य केले. हे पाहताच तो कानडा सावकार आनंदाने नाचू लागला. देवा रे देवा, केवढा हा विजय झाला रे. माझ्या जमीन जुमल्याच्या पैशा अडक्याच्या सर्व जबाबदाऱ्या घ्यायला सर्व तयार होतील.
पण घरातल्या देवाची, कुळधर्माची जबाबदारी कुणाला नको असते. पण हा पुरुष मात्र वेगळा आहे. तो या पांडुरंगाची जबाबदारी घ्यायला खुशीने तयार झाला. विजय कुणाचा? तुझा, माझा का एकनाथांचा? योग्य मुहूर्त पाहून पांडुरंगाची प्रतिष्ठापना केली. देवाला पंचामृती स्नान घातले, उष्णोदकाने स्नान घातले, पण देवाच्या तळहातावरचा लोण्याचा ओशटपणा गेला नाही. ही बातमी हा हा म्हणता पैठणमध्ये पसरली. लोकांच्या झुंडीच्या झुंडी दर्शनाला येऊ लागल्या. त्या दिवशी पंचपक्वान्नाचा नैवेद्य होता व खास पांडुरंगाच्या आवडीची पुरणपोळी गिरिजाबाईंनी स्वतः केली होती. मुक्तद्वार भोजन असल्याने असंख्य मंडळी प्रसाद तृप्ती अनुभवून परतली होती. त्या दिवशीचे कीर्तनही अतिशय रंगले. पिकलेल्या आम्रफळातला रस जसा सहजपणे ठिपकावा तसा कीर्तन रस शब्दातून ठिपकत होता व स्वरचित अभंग नाथ म्हणू लागले. धन्य जगी तोची एक हरिरंगी नाचे, नांदत असे अजी या घरी दैवत पंढरीचे. जवळजवळ 1 महिना ते सावकार पैठणाच्या भक्तिरंगात रंगले. त्यांना येथून माघारे जाऊच नाही असे वाटले. नित्य गोदावरी स्नान, भजन संकीर्तन, पुराण श्रवण, नामस्मरण, प्रसाद भोजन या साऱ्या दिनक्रमात ते मनापासून सामावले होते. साखरेचे खाणार त्याला देव देणार. मुळात परमार्थाची आवड असलेल्या सावकाराला इथे जणू अध्यात्माची मेजवानी मिळत होती. कीर्तनाला जमणारी गर्दी पाहून, श्रोत्यांची भावभक्ती पाहून सावकाराला वाटले, आपण नुसती मूर्ती देऊन भागणार नाही, इथे मंदिर बांधून दिले पाहिजे. संकल्प आणि सिद्धीत काहीही अंतर पडले नाही. मनात संकल्प निर्माण झाल्याबरोबर बांधकामाला सुरुवात झाली आणि ते वेगाने पूर्णही झाले. नाथांच्या वाड्याच्या दर्शनी भागातच मंदिराच्या गाभाऱ्याची, सभामंडपाची उभारणी झाली. त्यामुळे मंदिर आणि निवासस्थान 2 भिन्न राहिलेच नाहीत. देव आणि भक्त विभक्त राहून कसे चालतील? या वास्तूची स्थित्यंतरे म्हणजे पूर्णकुटीचा वाडा आणि गृहलक्ष्मी आल्यावर वाड्याचा जणू राजवाडा झाला होता आणि त्याचे रूपांतर मंदिरात झाले. पांडुरंगाच्या आगमनाने पैठणला पंढरपूरचे महत्त्व प्राप्त झाले. पैठण भूवैकुंठ झाले. मंदिराची उभारणी चालू असताना एकनाथांनी सगुणोपासनेची महती सांगायला सुरुवात केली होती. सगुण निराकाराचा आत्मप्रत्यय येऊनही नाथ सगुण भक्तीत रंगतात कसे याचा लोकांना अचंबा वाटायचा. सगुण निर्गुण दोन्ही एकच आहे, त्यात भेद मानण्याचे कारण नाही. सगुणाची उपासना करता करताच निर्गुणाचा आत्मप्रत्यय येतो. त्यामुळे सगुणोपासना अत्यंत आवश्यक आहे. इथे श्रोत्यांचे मन केंद्रित करायला त्यांनी सुरुवात केली. निर्गुण निराकाराचा बोध होणं अत्यंत कठीण आहे, अगम्य आहे. मनबुद्धीच्या आवाक्यातला तो विषय नाही हे जाणून घेण्यासाठी शास्त्र संकेताचा उपयोग होत नाही. किंबहुना अपौरुषेय वेदसुद्धा इथे नेती नेती म्हणतात, मौनावतात. पण सगुणोपासना सुलभ आहे. मूर्तीचं साजिरं गोजिरं रूप पाहताना तहानभूक हरपून जाते. ज्ञानेश्वर म्हणतात, रूप पाहता लोचने सुख झाले भो साजणी, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. जो परमात्मा नित्य आहे, सिद्ध आहे, सच्चिदानंद आहे, मायेच्या प्रकृतीच्या पलीकडचा परमानंद आहे, तोच स्वानंदकंद गोविंद आपल्या लीलेने सगुण रूप धारण करतो. श्रीकृष्ण उद्धवाशी संवाद साधताना म्हणतात, माझे धैर्य, शौर्य, उदारता, कीर्ती, गुणगांभीर्य आदी जे जे गुणविशेष प्रकट होतात त्याचे कारण माझे सगुण रूप होय. या मूर्तीच्या दर्शनाने जी ज्ञानदीप कलिका हाती येते ती हे घर म्हणजे विश्व प्रकाशाने व्यापून टाकते. ज्याला मूर्तीचे एकाग्र ध्यान लागते तो स्वयं चैतन्यमय होऊन जातो, म्हणजेच त्याला निर्गुणाचा बोध होतो. जनकल्याण हे साध्य एकनाथांपुढे होते. त्यासाठी उपासनेची गरज होती. भगवंताच्या कीर्तीमुळे उपासना वाढते. त्यामुळे मंदिराचे मूर्तीपूजेचे सांगोपांग विवेचन ते दृष्टांताच्या आधाराने करीत व लोकांच्या हृदयावर देवाची प्रतिष्ठा ठसवण्याचा प्रयत्न करीत. सावकार या विवरणाच्या आनंद सागरात डुंबत होता. त्याला यातून बाहेर यावेसे वाटत नव्हते. पण प्रापंचिकाला व्यवहार सुटला आहे का? त्याला स्वगृही परत जाण्याचा विचार करणे भाग होते. त्याला अनुभवायला मिळाले होते की एकनाथांनी प्रपंच आणि परमार्थ
याचा सुवर्ण मध्य साधला आहे. ते दोन्हीकडे यशस्वी झाले आहेत. एकनाथांची कर्मनिष्ठा आणि ब्रह्मनिष्ठा समान आहे. त्यात एकरूपता आहे. ते कर्मठही नाहीत, त्याचप्रमाणे कर्महीनही नाहीत. कर्मयोग आणि ज्ञानयोग याचा अतिरेक सोडून मधला मार्ग अनुसरत आहेत. त्यांच्या शब्दात म्हणजे ज्यामुळे आत्मानुसंधान सुटते ते कर्म त्याज्य, ज्या कर्मामुळे मन स्वरूपनिष्ठ राहते ते कर्म कर्तव्य होय. अनाचार आणि अत्याचार या दोन्हीचा मध्य म्हणजे सदाचार. समाजात वर्णसंकर होता कामा नये आणि अतिरेकी वर्णाभिमान असता कामा नये. हरिभक्ती म्हणजे सर्व चराचर सृष्टीत भगवंत पाहणे, आपल्या ब्रह्मबुद्धीला स्थिर ठेवणे, सर्वत्र कल्याण नांदावे अशी क्रिया करणे, अर्थात लोकसंग्रह करणे व लोकोपकारात तन मन प्रसंगी प्राणार्पण करणे म्हणजेच हरिभजन आहे. आपल्या रसाळ आणि प्रभावी वाणीने व आचरणाने ते अज्ञानी जनांना जणू भागवत धर्मच समजावून सांगत होते. भूतमात्रांची सेवा, समभाव, ईश्वर भक्ती वगैरे कृतीमुळे ईश्वर दर्शन घडू शकते हे ते समजावून सांगत. या पारमार्थिक रसात अखंड बुडणाऱ्या सावकाराने आपल्या गावी परत जाताना नाथांना एक इच्छा सांगितली. त्यामुळे एकनाथांची पुन्हा भेट होईल ही अभिलाषा होती. तो म्हणाला, महाराज, या पांडुरंगाला शोभेल अशी रखुमाईची मूर्ती मी करवून घेतो व मग आपण या विठोबा रखुमाईचे लग्न लावू. आपला वरपक्ष. आपण लग्नाचं वराड घेऊन कर्नाटकात यावं. आम्ही आपला मानसन्मान करू. भगवंताचे लग्न या कल्पनेने एकनाथ हसले. जगाचा चालक आणि पालक असलेल्या ईश्वराचे आम्ही लग्न लावायचे म्हणजे ह्या गोष्टी वरकरणी हास्यास्पदच आहेत. सावकार लग्नाचे आमंत्रण देऊन मायदेशी निघून गेला. मागे केलेल्या प्रवासातले निरनिराळे प्रसंग नाथांना आठवू लागले. विशेषतः मथुरा, वृंदावन, गोकुळ, डाकोर, नाथद्वारा, द्वारका इत्यादी ठिकाणी देवाला अनंत तऱ्हेची पक्वाने अनंत वेळा भोग म्हणून अर्पण करतात. वास्तविक नित्य तृप्त असलेला भगवान ह्या भोजनासाठी आसुसलेला नसतो, तरी माणूस हे सारे उपचार करतो. देवाचे तिन्ही त्रिकाळ पोशाख बदलणे, शृंगार बदलणे, त्याच्यासाठी काकड आरती करणे, शेजारती करणे चालूच असते. वास्तविक शेजारती करून देवाला झोपवणे म्हणजे खुळसटपणा करणे नव्हे का? ईश्वर झोपून कसे चालेल? पण तरीसुद्धा आम्ही चातुर्मासात देवाला विश्रांती मिळावी म्हणून शयनी एकादशी करतो. नित्य जागृत तत्पर असलेल्या देवाला काकड आरती म्हणून जागवतो. हा खरं तर देवस्वरूपावर दाखविलेला अविश्वास आहे. तो अजन्मा, अजर, अमर आहे, तरी त्याचा जन्मोत्सव साजरा करतो. हे का, कशा करता? या साऱ्या निर्बुद्ध निरर्थक गोष्टी नव्हेत का? या विचार मंथनात नाथ होते तेवढ्यात त्यांच्या लाडक्या लीलाने हाक मारली. बाबा, चला ना जेवायला, उशीर होतो आहे. मला मागची सर्व आवरावरी करावी लागते. ती चिमुरडी आपल्या भातुकलीचा स्वयंपाक करून नाथांना हाक मारत होती आणि आपल्या आईसारखा आव आणून त्यांना जेवायला बोलवीत होती. पाटाचा आडोसा करून तिने आपले घरकुल मांडले होते. आईने दिलेले दाणे, गूळ, खोबरे, फुटाणे याचे नानाविध प्रकार तिने तळहाता एवढ्या वडाच्या पानावर वाढले होते. नाथ तो लुटूपुटूचा स्वयंपाक जेवायला बसले. त्या चिमुरडीला खूप खूप आनंद झाला. चिमटी एवढे वाढलेले पदार्थ नाथ चिमटीने उचलून खात होते. फुटाण्याच्या 2 पाकळ्या करून त्यात गूळ धरून तिने पाकळ्या चिकटवल्या होत्या. ती म्हणे भरली वांगी. दाण्याच्या पाकळ्या म्हणजे भात, खोबऱ्याचे तुकडे म्हणजे भाजी, असा सारा स्वयंपाकाचा थाट होता. ती आग्रह करून वडिलांना वाढत होती. पदार्थ कसे झाले आहेत म्हणून विचारत होती. आपल्या गुडघ्यावर हनवटी टेकून ती जेवणाऱ्या नाथांकडे तृप्त नजरेने पाहत होती. तिने घातलेली धारवाडी खणाची परकर चोळी, तो वेणीचा खट्ट खोपा, कपाळावरचे गोल गरगरीत कुंकू आणि बसण्याची ऐट अगदी चित्रांकित करण्यासारखी होती. तिच्या नजरेकडे लक्ष जाताच नाथांना वाटले, एखादी गोष्ट देवाला अर्पण करताना भक्ताची मनस्थिती या लीलासारखीच असते. आपण देतो ते कमी की जास्त याचा मनाला स्पर्शही नसतो. फक्त आपण जे देतो ते सद्भावनेने देतो आणि देव ते घेतो ते प्रेमभावनेने घेतो. यातच सारं सर्वस्व दडलेलं आहे. इथेच तृप्ती, समाधान अनुभवायला मिळतं. देव उपाशी आहे म्हणून आपण देत नाही, तर आपली हाऊस म्हणून पंचपक्वान्नाचं नैवेद्य दाखवतो.
माणूस प्राणी उत्सवप्रिय आहे. स्वतःच्या भावभावना, स्वतःची हौस, स्वतःची कृतज्ञता तो देवाला स्वतःच्या पातळीवर आणून पूर्ण करतो. देवाला या उत्सव सोहळ्यात सामील करून घेऊन तो त्याचे भजन, पूजन, नामस्मरण साधतो. महादेवाला महाशिवरात्रीला भांग पाजतो, तर श्रीकृष्णाला रंगपंचमी खेळायला लावतो, रास खेळायला लावतो, शक्ती देवतेला जोगवा मागायला लावतो, तर मंगलमूर्तीला मोदक भक्षण करायला लावतो. उत्सव सोहळ्यात रंगणारा व त्याद्वारे परमार्थ साधणारा माणूस खरोखर बुद्धिमान म्हटला पाहिजे. प्रतिवर्षी तुळशीचे लग्न कृष्णाशी लावतो. श्रीशैल्यावर तर भाविकजन प्रतिदिनी सायंकाळी मल्लिकार्जुन भ्रमरंभा यांचा विवाह सोहळा साजरा करतात. का तर तसा नवस बोलण्याचा तिथला रिवाज आहे. सावकाराला जर विठ्ठल रखुमाईचे लग्न लावून देण्याची इच्छा झाली असेल तर त्यात गैर काही नाही आणि हसण्यासारखे पण काही नाही. तो त्याच्या भावगर्भ मनाचा आविष्कार आहे. आपण त्याची ही भावमयी अवस्था जपली पाहिजे. आपण या पांडुरंगाला घेऊन कर्नाटक प्रांतात जाऊन विवाह सोहळ्यात सामील झाले पाहिजे. कर्नाटकात घरी आल्यावर सावकाराच्या श्रद्धाळू मनाचे कंगोरे जास्त जास्त झळाळू लागले. त्याने तातडीने रुक्मिणीची मूर्ती तयार करून घेतली व पैठणला विवाहाचे निमंत्रण पाठवले. निमंत्रण पोहोचताच नाथांनी निघायची तयारी केली. त्यांना वाटले मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली असेल, संजीवन प्राप्त झालेली रुक्मिणी श्रीकृष्णाची आतुरतेने वाट पाहत असेल, तिच्या मनाची विरहावस्था, तिच्या भावभावना शिगेला पोचल्या असतील, ती वाटेकडे डोळे लावून बसली असेल. महाभारतात व्यासांनी वर्णन केलेला रुक्मिणी स्वयंवराचा प्रसंग नाथांच्या मनापुढे तरळू लागला. त्यांना वाटले आता आपली काव्यप्रतिभा जागृत होत आहे. आपणही रुक्मिणी स्वयंवराच्या प्रसंगावर ओवीबद्ध काव्य करावे व या विवाह सोहळ्याप्रसंगी ही साहित्य संकल्पनाची पुष्पांजली भगवंताच्या चरणी अर्पण करावी. हल्ली नाथांचं साधं लेखनही काव्यरूप होऊ लागलं होतं. जास्तीत जास्त आशय कमीत कमी शब्दात समर्थपणे मांडता येतो हा काव्यगुण सामान्य नव्हे. काव्यात गेयता असते, त्यामुळे आपोआप विषयात माधुर्य निर्माण होतं. शिवाय काव्यप्रकार मुखोद्गत करायला सोपा आणि सहज असतो. म्हणून तर ज्ञानेश्वरांनी ओवीबद्ध रचना केली, आचार्यांनी स्तोत्रे लिहिली, अगदी रामायण महाभारतसुद्धा श्लोकबद्ध काव्यात लिहिलं गेलं. आपण रुक्मिणी स्वयंवर ओवीबद्ध लिहावं हे त्यांना जाणवलं. वराड कर्नाटकाकडे निघालं. गिरिजाबाई गरोदर असल्याने दगदग नको म्हणून त्या वराडाबरोबर गेल्या नाहीत. लीला लहान, ती आईशिवाय राहणार नाही म्हणून ती पण बरोबर गेली नव्हती. पण इतर पैठणकर मंडळी मात्र मोठ्या हौसेने नाथांबरोबर निघाली. 16 दिवस देवाचा लग्न सोहळा मोठा धामधुमीत पार पडला. भजन, कीर्तन, प्रवचन यांचा जणू त्या गावात सुकाळ झाला. सारं वातावरण विठ्ठलमय झालं. सारे गावकरी परमार्थ अध्यात्माच्या गोष्टी करू लागले व भक्तिरसात डुंबू लागले. नाथांचे पाय आपल्या घराला लागले या कल्पनेने सावकाराला आपल्या जीविताचे सार्थक झाल्यासारखे वाटले. हे सारे दुःख आनंद विठ्ठलाने प्राप्त करून दिले या भावनेत तो मशगूल होता. वराड परतलं. सावकाराची श्रद्धा ओळखून नाथ म्हणाले, मी पांडुरंगाला पैठणला नेतो, पण तुमच्या पूजेसाठी, तुमच्या उपासनेसाठी रुक्मिणी देवी इथेच असू दे. सावकार आनंदाने म्हणाला, नाथ महाराज, माझा पांडुरंग विजयी पांडुरंग आहे बरं. त्याने मला आपल्यासारख्या पुण्यवंतांची भेट घडवून दिली. हा सामान्य विजय नव्हे आणि या पांडुरंगाचे नाव विजयी पांडुरंग म्हणून रूढ होऊ लागले. हे प्रकरण इथेच संपलं. हरिओम तत्सत.